मंडळी, चीनचं डीपसीक AI अमेरिकेच्या ओपन AI, गुगल आणि मायक्रोसॉफ्टला मागं टाकते. पण हे कसं शक्य झालंय? चला तर मग 60 सेकंदात समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आपण पाहताय विषय एक नंबर. डीपसीक AI हे चीनचं नवं AI मॉडेल आहे. हे खूप स्वस्त आणि ओपन सोर्स असल्यामुळे जगभरात प्रसिद्ध झाले. तिकडे ॲपलच्याही ॲप स्टोअरवर हे ॲप सध्या टॉप रेटेड आहे. या AIमुळे अमेरिकेच्या टेक कंपन्यांवर मोठा फटका बसला आहे. एनव्हिडिया, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड घसरले आहेत. तर एका दिवसात एनव्हिडियाला तर 51 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले. डीपसीक AIने केवळ 56 दशलक्ष डॉलर्समध्ये हे नवं AI मॉडेल तयार केलं आहे. तर तिकडे ओपन AIला अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतात. त्यामुळेच हे डीपसीक AI मॉडेल इतकं यशस्वी झाले. डीपसीक AIच्या यशामुळे अमेरिका आणि चीन तणाव वाढलाय. चीनचा AI प्रभाव भारतासाठी धोका ठरू शकतो का? आणि भारताने आता आपल्या AI तंत्रज्ञानावर भर द्यायला हवा. तुम्हाला काय वाटतंय? डीपसीक AI अमेरिका आणि भारतासाठी संधी आहे की धोका? कमेंट करा आणि अशाच अपडेटसाठी विषय एक नंबरला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.